मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहरात 13 एप्रिलला जिल्हाव्यापी ऐतिहासिक जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। मोर्चाच्या नियोजनासाठी सकल मराठा समाजासह सर्वपक्षीय तसेच सर्व जाती धर्मियांच्या जिल्हास्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं। संतोष देशमुख हत्याकांडात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे, फरार आरोपी कृष्णा आंधळे याला त्वरित अटक करावी, बाकी आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासह विविध मागण्या केल्या जाणार असल्याचं मराठा समन्वयक भरत मोरे यांनी सांगितलंय। आज अहिल्यानगर येथे सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं। स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख निगरूण हत्या प्रकरण आणि आमचा दलित बांधव परभणीचा सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी या दोघांची झालेली क्रूर हत्या याच्या निषेधात आम्ही येत्या 13 एप्रिलला अहिल्यानगरमध्ये भव्य असा मोर्चा जन आक्रोश मोर्चा याचं नियोजन आज या ठिकाणी झालेलं आहे। या सर्व प्रकरणामध्ये ज्या नेत्यांनी सर्व पक्षाचे नेते असतील ज्यांनी सहभाग घेतला त्या नेत्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत आणि अहिल्यानगरमधील सर्वच तालुक्यातील तळागाळातील सर्वच समाजाला म्हणजे सर्व धर्मीय सर्व पक्षीय हा मोर्चा त्या ठिकाणी असणार आहे। मी सगळ्यात महत्त्वाचं आमचा जन आक्रोश मोर्चा जो आहे त्याची मागणी आहे या हत्याकांडामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आका धनंजय मुंडे यांना या हत्याकांडामध्ये सहआरोपी करण्यात यावं आणि जे बाकीचे आरोपी आहेत आता कृष्णा आंधळे 3 महिन्यापासून हा खरा आरोपी हा फरार आहे हा का सापडत नाही, कदाचित याची राजकीय हत्या या ठिकाणी झालेली आहे असा आमचा आरोप आहे। पण तरी बाकीचे उरलेले सर्व आरोपी यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं या ठिकाणी ठराव झाला आणि त्यासाठीच हा जन आक्रोश मोर्चा अहिल्यानगरमध्ये निघणार आहे।